दादा आता ऍक्टिंग करून दाखवते हा 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 साडे 10 वाजले आम्हाला लिटरली उशीर झालाय तरी ह्या लोकांचं डिस्कशन चालू आहे कंटिन्यू डिस्कशन गॉड कधी पोहोचणार आम्ही ओके बाय आम्हाला ॲटलिस्ट 10 पर्यंत तिथं पोहोचायचं होतं पण आम्हाला 12 वाजले पोहोचायला आणि आम्ही आत्ताशी पठारावर चढतोय हे बघा हे असं करावं लागतं नाही आता आयफोन वर्सेस सॅमसंग मी म्हणजे माझा मोबाईल आयफोन आहे म्हणून मी त्याच्या क्वालिटी सांगते त्याचा मोबाईल सॅमसंग आहे म्हणून माझं नोकिया कीपॅडच आहे अजून पण वेळ बोलायचं झालं कॉम्पिटिशन इथं संपलं हार मानली हार मानली म्हणजे सॅमसंगचा हार मानली त्यामुळे आयफोन विनर हा विनर तर मी आल्यावर सांगते आता आम्ही तर चाललोय कासला फ्लावर व्हॅली बघायला लय दिवस झालं चाललेलं पण नाही झालं आज त्याला मुहूर्त भेटला आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलोय मला तुम्हाला ते म्हणजे ज्यावेळेस येईल त्यावेळेस सांगते चालल्यानंतर ना हे हॉटेल समाधान म्हणून आहे हॉटेल तर आम्ही लास्ट टाइम पण इथं आलतो इथली खासियत ही आहे की इथले कांदा भजी एकदम टॉप आहे ॲक्च्युली कास पठारचं खूप दिवसापासून चाललेलं फक्त ते फायनल होत नव्हतं आणि आज फायनल झालं आणि आम्ही आलो हे कासचे छोटे डॉन आहेत तर आता आम्ही चाललेलो आहे तिकीट्स काढायसाठी तर चला इकडं तिकीट ऑफिस आहे तिकीट घर कास पठाराला ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात फुलं येतात वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं असं आहे वाटतं वेगळी प्रजाती आहे त्याची आणि त्याचबरोबर फुलपाखरांसाठी पण प्रसिद्ध आहे असं आत्ता एक रिसेंटली कोणतं तरी वेगळं फुलपाखरूचा शोध लागला असं काहीतरी मी वाचलं होतं आणि त्यानंतरनं तिथं तलाव आहे त्यानंतरनं धबधबा वगैरे आणि इथलं वातावरण खूप सुंदर आहे म्हणजे लिटरली खरंच असं वाटतं की आपण स्वर्गात आलोय कारण धुके थोडीशी रिमझिम पाऊस आणि तुम्ही बघू शकताय मागं सुद्धा इतकं स्वच्छ सुंदर पांढरं शुभ्र खूप सुंदर असं होतं तर 2 महिने फक्त सप्ताह दिलं ना या पट्ट्याला 2 महिने ना हे सगळं रोड मी डांबरीकरण करून दिली डांबरीकरण असं बोलतो सोडलं ना डायरेक्ट खाली तिथपर्यंत टाकावं तर तुम्ही आता विचार करा कोणाला वोट करायचंय कोणत्या पक्षातून जाणार ते पण सांगा ना फ्री पक्ष ठीक आहे ॲटलिस्ट एवढा विचार केला लोकांनी आणि दिलं वोटिंग तर कासला तरी डांबरी रोड होईल बाकीचं काही होईल का नाही माहित नाहीये फॅसिलिटीज आणि इथं येण्याचा योग्य टाईम असेल तर तो शक्यतो तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा आहे कारण त्यावेळेस पावसामुळं ते फुललं जाते आणि तिथलं वातावरण हे खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतंय असं फुलांना पण बहर येतोय फक्त एवढंच आहे की त्याची हाईट खूप कमी आहे आणि जास्त अलाव नाही आहे त्यांची लोकं इथं उभी साईडून की बाबा एवढ्यातच तुम्ही फिरू शकता एवढ्यातच तुम्ही फोटो वगैरे काढू शकताय इथं तलावा शेजारी बघा तुम्ही फोटो वगैरे सगळे काढतायत पण ह्याची हाईट एवढीच आहे फक्त एवढंच की बहरलंय पूर्ण आणि वातावरण असं डोंगराच्या वरती आहे त्यामुळे तिथलं वातावरण पण खूप छान आहे आणि तिथून बाहेर आल्यानंतर ना आम्ही ह्या बसमधून आमची गाडी आणण्यासाठी चाललो होतो पार्किंगला फ्री पार्किंग आहे आणि बससुद्धा फ्री आहेत कास पठार म्हणजे पर्यटकांसाठी साईडला तुम्ही पार्किंग करू शकताय आणि त्यानंतर इथं गाडी येते आपल्याला पार्किंगपर्यंत सोडण्यासाठी सुद्धा आणि घेण्यासाठी सुद्धा आपण जर एखाद्या गोष्टीचा मनापासून विचार केला ना तर ती खरंच घडते कारण मी फक्त असं विचार केलेला की मला ह्या रील स्टारला भेटायचं आहे पण ते कधी शक्य किंवा काय हे मला माहीत नव्हतं
आणि मी त्यावेळेस मनात विचार घेतला आणि सोडून दिला की नाही बाबा हे घडलं तर किंवा पॉसिबल नाही, पण ते पॉसिबल झालं. फायनली मी माझ्या फेवरेट